ये बाळा. थांबा. आता काय झालं? काय झालं निलंबरी? हो, परत माझ्यामुळे चिडली असणार आहे ना? प्रत्येक वेळेला सगळं तुमच्यामुळेच नाही घडत हो. तुम्ही काही करत नाही ना, म्हणून माझं आयुष्य ठप्प झालंय. आणि त्या आजीचा ना इतका राग आलाय मला आज. तुम्हाला माहितीये ती भावनाची लहान बहीण ती जान्हवी, तिला काही आठवत नाही म्हणून सिद्धू आणि भावनाचं परत लग्न करणार आहेत. आज बघण्याचा कार्यक्रम आहे म्हणे. त्यासाठी आई आणि सिद्धू तिकडे जाणार होते, पण आजी मध्ये घुसल्या. बरं ठीक आहे, घुसल्या तर घुसल्या, हरकत नाही. मला पण जायचं होतं, मला नाही घेऊन गेल्या. आता तिकडे काय घडणार आहे कसं कळेल मला? तिकडे काही विषय असा काही होणार नाहीये. काय आहे, आपला सिद्धू भावनाला पसंत करेल, भावना सिद्धूला पसंत करेल, इतकंच आहे, बाकी काही नाहीये तिकडे. हेच तर आहे ना, तुम्हाला काही कळतच नाही. एवढंच जर असतं ना तर आजी तिकडे गेल्याच नसता. तर आजी तिकडे गेल्यात ना म्हणजे काहीतरी मोठा धमाका नक्कीच होणार. हे बघ निलू, तुला काय इतका इंटरेस्ट आहे का त्या सिद्धू आणि भावनाच्या आयुष्यामध्ये? कारण आपल्या दोघांच्या आयुष्यात इंटरेस्ट घेण्यासारखं काहीच नाही. सतत ते दोघं आपल्या पुढं, त्या दोघांचं भलं होत असतं. आज चांगला धमाका बघायला मिळाला असता, पण आजीने मला नेलंच नाही. बरं मला सांग, आजीला हे सगळं माहिती नव्हतं असं बोललीस ना तू? मग आजीला हे सगळं कसं काय कळालं? कसं कळालं म्हणजे? मीच सांगितलं. आई आणि सिद्धू जेव्हा बोलत होते ना तेव्हा त्यांचं बोलणं मी चोरून ऐकलं. तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? हो आहे मला प्रॉब्लेम. अगं असं चोरून बोलणं ऐकतात का निलू कोणाचं? बस, तुमचा प्रॉब्लेम तुमच्यापाशी ठेवा. मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, समजलं? बोलणंच बेकार आहे. अगं पण नील, हे काय आहे? आता बाजूला वा, राग तरी व्यक्त करू द्या मला. वर परीक्षा झालीये, पण वधू परीक्षा अजून राहिलीये. काकू, तुम्हाला काय प्रश्न विचारायचे ते विचारा, मी तयार आहे. नाही, अगदी तुला पेचात पडण्याचे प्रश्न मी विचारणार नाहीये. अगदी मनात जे आलं ते सहज विचारतेय. तुला सगळ्यात जास्त काय महत्वाचं वाटतं, सिद्धू की घर? हे बघ भावना, अगदी पहिल्यापासूनच मला सून कशी हवी हे मनात अगदी ठाम होतं. म्हणजे माझ्या होणाऱ्या सुनेने घरात सगळ्यांशी अगदी प्रेमाने वागावं, छान बोलावं, सगळ्यांची काळजी घ्यावी, सगळ्यांच्या आवडीनिवडी जपाव्या, काय हवं नको ते बघावं, सगळ्यांची अगदी मनापासून काळजी घ्यावी अशी माझी इच्छा आहे. पण माझा सिद्धू थोडा वेगळा आहे ग. म्हणजे त्याचा ना घरात जास्त पाय टिकतच नाही. त्याचा अगदी तडकाफडकी बोलण्याचा हा स्वभाव आहे. म्हणजे प्रेमाने बोलतो, आपुलकीने बोलतो, सगळ्यांविषयी प्रेम माया सगळं आहे, पण ते व्यक्त करण्याची पद्धत त्याची थोडी वेगळी आहे. आणि एखाद्याच्या बाबतीत जर काही पटलं नाही ना त्याला, तर अंतर राखून सुद्धा वागतो. तो तडकाफडकी निर्णय घेतो. म्हणजे तो चंचल आहे म्हणून नाही, पण स्वतःच्या मतांशी ठाम राहणारा आहे आणि घाबरणारा नाहीये म्हणून तुला विचारतेय, सिद्धू की घर? काय निवडशील? मला जर का सिद्धिराज आणि घर अशी निवड करायची असेल तर मी घराची निवड करेन. खोट, साफ खोट. ताई काय बोलतेस तू? तू घरच्यांसाठी तुझ्या लाईफ पार्टनरची साथ सोडशील? सिद्धिराज आणि घर या दोन्ही गोष्टीतनं मी घराचीच निवड केली, कारण माझ्यासाठी जिथे सिद्धिराज तेच माझं घर. आणि फक्त घरच काय, तेच माझं जग, तेच माझं विश्व आहे. सिद्धिराज आणि घर या दोन्ही गोष्टी वेगळ्या असूच शकत नाहीत माझ्यासाठी. नाही म्हणजे कसं आहे,
तुमचं आता हे सगळं रेणुका फापट पसारा सगळं बोलून झालं असेल तर मी एक महत्वाचं बोलू काय? हो. काय ना लक्ष्मी आणि श्रीनिवास दळवी मग जरा मुलाचे आणि मुलीच्या पत्रिका जमतायत की नाही ते बघायचंय हो. झाला नवीन ड्रामा सुरू. चला. अहो पण हाजी, हे तर लव्ह मॅरेज आहे ना, मग पत्रिकेचा काय संबंध? बाई ग बाळा, मॅरेज तर आहे ना. आणि कसं आहे, तुझी बहीण आमच्या घरात सून म्हणून येणार, तेव्हा मग तिची पत्रिका जुळती की नाही हे पाहायला पाहिजे ना बाळा. काय लक्ष्मी देवी? नाही, बरोबर आहे तुमचं. नाही, आणि आमची पत्रिका द्यायला काही हरकत नाही, पण मी अगदी स्पष्टपणेच सांगते की आमच्या भावनाच्या पत्रिकेत दोष आहे. तेव्हा तुम्ही जर तो म्हणजे पत्रिका जुळवण्याचा प्रयत्न केलात तर या पत्रिकेत दोष म्हणजे एवढे सगळे प्रश्न उत्तर विचारली, अहो पत्रिकाच जुळत नाही तर या प्रश्न उत्तरांचा काय उपयोग आहे, हो ना? काय रडू का? आजी एक मिनिट थांब. काय लता? एक मिनिट. ही प्लेट दिसते? हा माझा आणि भावनाचा संसार. वीणा वहिनी, तुम्ही ते बर्फी देतात? ही बर्फी म्हणजे माझं भावनावरचं असलेलं प्रेम. हा चिवडा, हा चिवडा म्हणजे आमचं असलेलं बॉन्ड. ही तिखट चटणी, तिखट चटणी म्हणजे आमच्यात होणारी छोटी मोठी लुटूपुटू भांडणं. ही गोड चटणी, ही गोड चटणी म्हणजे आमचं एकमेकांना मनवणं. आणि ही भजी, झणझणीत भजी म्हणजे आमच्यातलं खुशखुशीत रोमॅन्स. सिद्धू, ती रिकामी ताटली का ठेवली आहेस बाजूला? सांगतो ना, ही रिकामी ताटली म्हणजे भावनाची पत्रिका. आता तुमच्या सगळ्यांसमोर या 2 ताटल्या आहेत, तर या दोन्ही ताटल्यांपैकी तुमच्या मते महत्वाची ताटली कुठली?